नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. थेट जाऊयात. संजय राऊत बोलतायत तिथे. हाँ हटाया है ना, तो आप जो पाक व्याप्त कश्मीर है पीओके वो लाने का वादा आपका था वो पूरा कर लीजिए। सर एक और सवाल जानना चाहिए, एक और सवाल कि जापान के प्रधानमंत्री भारत में हैं। कल उन्होंने पीएम मोदी से मुलाकात की। उन्होंने कहा कि भारत में 3 लाख करोड़ जो वो निवेश करें। क्या आपको लगता है निवेश पे काफ़ी जो रोजगार की समस्या थी वो नहीं, देखिए, अगर प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में ये निवेश आता है तो उसका स्वागत करना चाहिए। देश के लिए आता है, देश के लिए आएगा ना। 3 लाख करोड़ का निवेश जापान अगर कर रहा है हमारे देश में 5 सालों तक, तो उससे विरोध करने की कोई ज़रूरत नहीं है। प्रधानमंत्री देश के, किसी एक पार्टी के और किसी एक राज्य के नहीं। ये निवेश कहाँ जाता है, कौन से राज्य में जाएगा, पूरे देश में जाता है, किसी एक राज्य में जाता है, उस बारे में हम देख लेंगे बाद में। जिस तरीके से जयंत पाटिल और राजेश टोपे ने अपने बयान दिए और स्पष्ट किया मामले में, एमआईएम का प्रस्ताव समाप्त है, आप मानते हैं? कल मुद्दा कल खत्म हो गया है। भाजपाचा चित्रपट और एक राजनीति की साजिश थी, एक जलील साजिश थी वो, हमको बदनाम करने, हमारे बारे में भ्रम पैदा करने। लेकिन हमने कह दिया है कि इस प्रकार का कोई अलायंस आज होगा ना भविष्य में होगा। सर मराठीनं सांगा, काश्मीर पिक्चरला घेऊन, चित्रपटाला घेऊन भाजप चित्रपट फ्रीमध्ये दाखवत आहे. मला असं वाटतं हळूहळू तो जोर उसरतो आहे. काश्मीर हा आपल्या देशासाठी, देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. अनेक वर्षापासून, आजपासून नाही, फाळणीपासून अनेक वर्ष त्याचं राजकारण सुरू आहे. आम्हाला असं वाटलं होतं की मोदींचं सरकार आल्यावर काश्मीर विषयाचं राजकारण थांबेल, पण ते वाढतच चाललं आहे. काश्मीर फाईल चित्रपटात ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्यावरती मी कोणती टिप्पणी करणार नाही, पण अनेकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या घडलेल्या नाही, ज्या असत्य आहेत, सत्याला धरून नाहीत. पण तो चित्रपट आहे, ज्याला तो पाहायचा आहे ते पाहतील, स्वागत करतील. ज्यांनी पाहिलं आहे त्यांना जे खटकते त्याच्यावर ते बोलतील. एवढं आमच्याकडे स्वातंत्र्य या देशामध्ये आहे. पण काश्मीर पंडितांबरोबरच त्या राज्यामध्ये इतरसुद्धा अनेक धर्माच्या लोकांनी, शिखांनीसुद्धा बलिदान केलेलं आहे. त्यानंतर सुरक्षा दलातील पोलीस, बहुसंख्येचे मुस्लिम होते, त्यांनासुद्धा अतिरेक्याने मारलं आहे. कारण ते प्रो हिंदू होते, ते देशभक्त होते. अशा मुस्लिम समाजाच्या लोकांनासुद्धा मारलेलं आहे. अनेक मोठे सरकारी अधिकारी होते, त्यांनासुद्धा मारलेलं आहे. आणि मी आता काही काश्मीरी पंडितांच्या मुलाखती पाहतो या सिनेमाच्या निमित्तानं. ते स्पष्टपणे सांगतात की अनेकदा त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मुस्लिमसुद्धा पुढे आले होते. या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की घर वापसी काश्मीरी पंडितांची कधी होणार. जो वादा करून तुम्ही मतं घेतली होती ती वापसी कधी होणार आहे. काश्मीरमधल्या युवकांची बेरोजगारी कधी संपवणार आहात. आणि काश्मीरमध्ये सगळ्यात मोठी गुंतवणूक करण्याचं जे आपण वचन दिलं होतं बेरोजगारी हटवण्यासाठी, ते आपण कधी करणार आहात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आम्ही पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानमध्ये आणू आणि अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पूर्ण करू. तो पाकव्याप्त काश्मीर आम्हाला कधी जोडता आहे. म्हणजे वीर सावरकरांचं स्वप्न जे होतं ते पूर्ण झाल्याचं आम्हाला या जन्मात पाहता येईल. सर तुम्हाला वाटत आहे की काश्मीर फाईल्सबद्दल ते गैरफायदा वर्चणार, कारण की चुनाव आहे. देखो, राम मंदिर राजकारण होत आहे, राजकारण होऊ नये, काश्मीरचं तरी राजकारण होऊ नये. राम मंदिराच्या बाबतीत तो विषय संपला असं आम्ही मानतो. म्हणून काश्मीरचा मुद्दा कोणी काढत असेल तर ते काश्मीर प्रश्नाला पुन्हा एकदा विषयाची उकळी देत आहेत. चला. देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पत्रकारांशी बोलत होते. काश्मीर फाईल संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं. त्याचसोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जी काही ऑफर दिली महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्यासंदर्भात, त्यावरती सुद्धा संजय राऊतांनी टीका केली. आम्ही आमच्या हिंदुत्वाशी पक्के आहोत. आम्ही आमच्या हिंदुत्वाशी आमची नाळ घट्ट आहे. आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा हिंदुत्वासाठी हातात तलवार घ्यायला आम्ही तैयार आहोत. सर हिंदी में जानना चाहेंगे, जैसे देवेंद्र फडणवीस ने कहा कि शिवसेना जो हिंदुत्व भूल गई और उन्होंने देखिए, शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी है. शिवसेना हिंदुत्ववादी होने के बावजूद भी आपने शिवसेना के साथ धोखा किया है.
क्यों किया? ये कौन सा हिंदुत्व है? शिवसेना को किसी से हिंदुत्व की सीख लेने की ज़रूरत नहीं है। हम हमेशा हिंदुत्ववादी थे, है और रहेंगे। चिंतन तो आपको करना पड़ेगा कि आप कितने हिंदुत्ववादी हैं। सिर्फ कश्मीर फाइल बनाकर कोई हिंदुत्ववादी नहीं बनता। आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय। गोव्यामध्ये 24 मार्च रोजी शपथविधी होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत 11 जण शपथ घेणार आहेत। प्रमोद सावंत यांनी अमित शहांची भेट घेतली। रात्री उशिरा ही बैठक पार पडली। श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा सोहळा रंगणार आहे। 24 मार्च रोजी गोव्यामध्ये 24 मार्च रोजी शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत 11 जण एकूण 24 तारखेला शपथ घेतील। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल रात्री उशिरा भेट घेतली। त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि या शपथविधीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं। श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये गोव्यात हा सोहळा रंगणार आहे। मुख्यमंत्री पदाच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या नावाची अजूनपर्यंत काही घोषणा करण्यात आली नाही। मात्र गोव्यामध्ये 24 मार्चला शपथविधी होणार आहे इतकी मात्र माहिती मिळाली आहे। त्यामुळे 24 मार्च रोजी गोव्याला नवे मुख्यमंत्री आणि त्याचसोबत मंत्रिमंडळ सुद्धा मिळेल। मुख्यमंत्र्यांसोबत इतर 11 मंत्री आपली मंत्रिपदाची शपथ घेतील। याच संदर्भात गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिल्लीमध्ये रात्री उशिरा अमित शहा यांची भेट घेतली। त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरती हा सोहळा करण्याचं ठरलंय। मात्र मुख्यमंत्रीपदी कोण असणार किंवा कोणाचं नाव याची अजूनही घोषणा झालेली नाही। मात्र मुख्यमंत्र्यांसोबत 11 जण शपथ घेतील इतकं मात्र ठरलेलं आहे। नवी दिल्लीतील आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत सध्या जोडले गेलेत। प्रशांत, गोवा तर काबीज केलंय, आता मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी जो बाकी आहे या संदर्भात आता काय ठरलंय? महत्त्वाचं म्हणजे गोवा भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथविधी केव्हा होईल या संदर्भात मुहूर्त शेवटी भारतीय जनता पक्षाला सापडलेला आहे। येत्या 24 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसह 11 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। डॉक्टर प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे यांच्या दरम्यान उशिरा रात्रीपर्यंत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजधानी दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली आणि बैठकीमध्ये जवळपास हा निर्णय झाला आहे की येत्या 24 मार्च रोजी शपथविधी होणार आहे। त्यापूर्वी जर बघितलं तर 23 मार्च रोजी केंद्रीय निरीक्षक जे आहे, पर्यवेक्षक जे आहे नरेंद्रसिंह तोमर आणि एल मुगरल हे गोव्याला पोहोचतील आणि महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ते विधिमंडळाचा नेताधीशी निवडतील। आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की येत्या 24 मार्चला शपथविधी होईल। जो विधिविधी कार्यक्रम आहे तो श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होईल आणि या बैठकीमध्ये हाही निर्णय घेण्यात आला की जे अपक्ष आमदारांनी जे पाठिंबा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला त्यांना देखील या मंत्रिमंडळात संधी मिळेल। सोबतच महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी जी आहे जे तिची भारतीय जनता पक्षासोबत आहे त्यांना देखील या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय खास करून या बैठकीमध्ये घेण्यात आला। पण ज्या पद्धतीनं माहिती मिळते एकीकडे गेल्या साधारणतः 9 ते 10 दिवस झाले निकाल लागून पण अजूनही त्यांना मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात निर्णय घेऊ शकला नाही। याचा अर्थ असा होतो की किती मोठं आव्हान हे गोव्यामध्ये आहे। सत्ता बहुमताचा आकडा जरी भारतीय जनता पक्षाकडे असला पण तिथलं जे राजकारण बघितलं आणि तिथे स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याची जी हे आहे ताकद आहे तिथं सगळ्या लोकांना सगळ्या आमदारांमध्ये त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे। एकीकडे विश्वजित राणे यांनी पूर्वीच आपले मोठमोठे फलक लावून घोषणा केली होती की मी नवीन मुख्यमंत्री असेल। दुसरीकडे डॉक्टर प्रमोद सावंत जे आहेत ते दावा करताय की मी मुख्यमंत्री आहे, माझ्या नेतृत्वामध्ये हे सरकार निवडून आलेलं आहे एवढे मोठ्या संख्येने आमदार। त्यामुळे आता हा मार्ग कसा काढला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि पुढची बातमी आहे, सरकारने दिलेल्या कुटुंब नियोजनाच्या किटमुळे आशा वर्कर्सची अडचण झाली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कुटुंब नियोजनाचा उपक्रम राबवला जातो आणि कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आलंय। मात्र ग्रामीण भागातील महिलांसमोर प्रात्यक्षिक कसं दाखवायचं असा प्रश्न आशा वर्कर्स समोर निर्माण झालाय आणि या विषयावरती त्यांनी कॅमेरासमोर बोलायला सुद्धा नकार दिलाय। मात्र समाजसेवकांनी या विषयावरती आक्षेप घेतलाय। सरकारला
म्हणजे सरकारचे नियोजन आहे, चांगली गोष्टी आहे की कुटुंब नियोजन झालंच पाहिजे. पॉप्युलेशन खूप वाढून राहिली, पण काहीतरी जो आहे महिलांना म्हणजे आशा वर्कर्सचं महिला जेंट्स लोक तर आहे नाही, आशा वर्कर्समध्ये लेडीजच आहे. तर लेडीजला काय पाहिजे काय नाही ते सरकारने समजलं पाहिजे. किटमध्ये ज्या वस्तू दिल्या त्या वस्तू कितपत योग्य आहेत, प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्या आशा वर्कर हे समजून सांगू शकतात की नाही सांगू शकत. किळसवाना लाजीरवाना प्रकार आहे आणि हा प्रकार या शासनानं या आशा वर्कर सरकारनं दिला आणि त्या गोरगरिबांना याची काही गरज नाही. याच संदर्भात अधिक बोलूयात. बुलढाण्यातून आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत आहेत. राहुल, सरकारचा कुटुंब नियोजनाचा उपक्रम तर चांगला असेलच, मात्र त्यासाठी आशा वर्कर्सची नेमकी काय अडचण झाली आहे? बरोबर आहे. या ठिकाणी आपण जर का बघितले तर आशा वर्करांसमोर एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी कुटुंब नियोजन योजनेच्या माध्यमातून एक शासनाच्या कडून एक किट वाटप करण्यात आली आणि त्या किट मध्ये पुरुषांचं रबरी लिंक अशा प्रकारचं एक साहित्य त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आशा वर्करांची कुचंबना त्या ठिकाणी होताना पाहावयास मिळत आहे. अतिशय किळसवाना प्रकार हा या ठिकाणी समोर आलेला आहे. त्यामुळं आता ग्रामीण भागामध्ये ही किट घेऊन जाणे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षित करून दाखवणे हा एक खरा तर मोठा प्रश्न या ठिकाणी आशा वर्करांसमोर या ठिकाणी ठाकलेला आहे. त्यावर बोलायला आपल्यासोबत अजूनही एक या ठिकाणी समाजसेविका आहेत, त्यांच्या देखील एक महिला समाजसेविका आहेत, त्यांच्या देखील आपण भावना जाणून घेऊयात. मला एक सांगा की या ठिकाणी महिलांशी अशा प्रकारे किळसवाना प्रकार केला जातोय, काय प्रतिक्रिया आहे? माझं या बाबतीत अनेक आशा वर्करशी बोलणं झालेलं आहे. फक्त एवढंच आहे की ते प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर यायला तयार नाही, पण याचा परिणाम असाही होऊ शकतो की त्यांचा व्यक्तिगतरित्या आक्रोश जो आहे तो खूप काहीतरी भयानक स्वरूप व्यक्त हे याच्यात बाहेर येईल. दुसरी गोष्ट याच्यात अशी आहे की याच्या आधी आशा वर्कर काम करत नव्हत्या का? याच्या आधी काम करत नव्हत्या. जर कुटुंब नियोजन लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही ते राज्य सरकारचा अपयश आहे, आशा वर्करचं नाही. आणि या संदर्भात जर आशा वर्करला जर प्रशिक्षण द्यायचंच आहे तर हे जे सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांच्या बायका आहेत की नाही, यांनी रस्त्यावर उतरून हे किट कसे द्यायचे आणि याचं प्रात्यक्षिक कसं करायचं याचं प्रशिक्षण आशा वर्करला किमान 1 दिवस तरी द्यावं. त्याच्यानंतरच आशा वर्कर हे करू शकतील. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया या ठिकाणी समाजसेविका व्यक्त करताना पाहावयास मिळत आहेत. या ठिकाणी आशा वर्करांना जे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी रबरी लिंक त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, त्या माध्यमातून बुलढाण्यातच नव्हे तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होताना आपल्याला पाहावयास मिळतोय. जी राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आशा वर्कर्समध्ये कामासंदर्भात थोडासा नाराजीचा सूर दिसतोय, कारण कामामध्ये त्यांची होणारी कुचंबणा आपण समजू शकतो. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून यावरती संताप व्यक्त केलाय. सरकारचं डोकं ठिकाणावरती आहे का? उच्छाद मांडलाय लिंग पिसाटांचा आणि आशांचे हक्काचे कोरोना काळामध्ये ठरलेले 35 रुपये रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतच आणि वर हे अजून थोडी लाच ठेवा. मेहनती आशाताईंचे तळतळाट घेऊ नका असं ट्विट भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलं. कोरोना काळातले दररोजचे त्यांचे पैसे तर दिले नाहीच, मात्र आता आणखी एक अडचण करून ठेवली आहे आशा वर्कर्सची आणि त्यामुळे मेहनती आशाताईंचे तळतळाट घेऊ नका असं ट्विट भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलं. कुटुंब नियोजन कार्यक्रमामध्ये समुपदेशन किटमध्ये चक्क रबरी लिंगाचा समावेश आहे आणि ते गावागावांमध्ये किंवा महिला पुरुषांसमोर घेऊन कसं जायचं याला ही एक मोठी अडचण आशा वर्कर्समध्ये सध्या निर्माण झाली आणि त्यामुळे आशा वर्कर्समध्ये एक नाराजीचा सूर दिसतोय. त्या स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला तयार नाहीयेत, मात्र काही समाजसेविकांनी त्यांचं म्हणणं आपल्यासमोर मांडलं. या किटवरती आशा वर्कर्सनी आक्षेप घेतलाय, त्यामुळे बुलढाण्यामध्ये आशा वर्कर्स समोर ही एक नवी समस्या आता निर्माण झाली आहे. कुटुंब नियोजन किटमध्ये जो काही सरकारनं वस्तू दिलेल्या आहेत या वस्तूंवरतीच आक्षेप घेतलाय. समुपदेशन किटमध्ये चक्क रबरी लिंग असल्यामुळे ते गावामध्ये घेऊन कसं फिरायचं हा प्रश्न आता या आशा वर्कर्सना पडलाय. प्रात्यक्षिकाच्या साहित्यालाच त्यांनी विरोध केलाय आणि यावरती आता विरोधकांनी सुद्धा आक्षेप घेतलाय.
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदारांनी न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान मारेकऱ्यांना ओळखलंय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावरती गोळ्या झाडल्याचं साक्षीदारांनी न्यायालयात सांगितलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना ओळखणारे दोन्ही साक्षीदार पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी असून त्यापैकी एक पुरुष तर एक महिला आहे. 20 ऑगस्ट 2013ला पुण्यातील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावरती सकाळी नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी हे दोन सफाई कर्मचारी तिथे रस्ता साफ करण्याचं काम करत होते. दाभोलकर पुलावरून चालत निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोलकरांवरती गोळीबार केला आणि ते शनिवार पेठेच्या दिशेनं पळाल्याचं साक्षीदारांनी न्यायालयात सांगितलं. न्यायालयामध्ये ही ओळख परेड झाली. यामध्ये जे साक्षीदार होते त्यांनी या मारेकऱ्यांना ओळखलंय. निम्मी ओळख परेड ही झालेली आहे. मात्र 23 मार्च रोजी पुन्हा एकदा ही ओळख परेड घेण्यात येणार आहे. पुणे न्यायालयामध्ये ही परेड झाली आणि यामध्ये जे सफाई कर्मचारी त्या दिवशी म्हणजे 20 ऑगस्ट 2013 रोजी या ओंकारेश्वर पुलावरती सफाईचं काम करत होते, जे महानगरपालिकेचे कर्मचारी होते, त्यांनी पुणे न्यायालयामध्ये आपली साक्ष दिली आणि ज्या वेळेला या पुलावरून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जात होते त्यांना गोळ्या घालताना या दोन्ही आरोपींना या सफाई कर्मचाऱ्यांनी पाहिलं होतं आणि त्यांनी आपली साक्ष न्यायालयामध्ये दिली. ही ओळख परेड पुणे न्यायालयामध्ये पार पडली आणि त्यानंतर 23 मार्चला आणखी अशा पद्धतीनं ओळख परेड घेण्यात येणार आहे. आणि याच संदर्भात जे काही खुलासे झालेत की दोन आरोपींना साक्षीदारांनी बरोबर ओळखलेलं आहे. साक्षीदारासमोर आरोपींनी त्यांची ओळख सांगितली आणि सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावरती गोळ्या घालून मग ते शनिवार पेठेच्या दिशेनं पळून गेले अशी साक्ष या साक्षीदारांनी दिली आहे. 20 ऑगस्ट 2013चा हा प्रकार आहे. महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी हे त्या ठिकाणी सफाईचं काम करत होते आणि त्यांनी न्यायालयामध्ये साक्षीदरम्यान सांगितलं की सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही आम्ही ओळखलं आणि हे दोघे जण गोळ्या झाडून शनिवार पेठेच्या दिशेनं पळून गेले. पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी एक पुरुष आणि एक महिला आहे, त्यांनी न्यायालयामध्ये साक्ष दिली. बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहिणींचा वाद चव्हाट्यावर आलाय. बीड जिल्ह्याची बदनामी धनंजय मुंडेंनी केली असल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला. तर दुसरीकडे निधीवरून सुद्धा पंकजांनी धनंजय मुंडेंना टोला लगावत निधी मीच आणला, आता भाऊ उद्घाटन करतोय, हे बहिणीचं प्रेम असंच असतं असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला. त्यांचं सरकार असताना 5 वर्षात फुटकी कवडी आणली नाही, पण मी निधी आणते, तू उद्घाटन करून टाक, तुझं नाव लागू दे, माझं नाव कुठल्याही भिंतीवर लावण्यासाठी नसल्याचं त्यांनी म्हटलं. बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचा आमच्यावर आरोप करतात. बीड जिल्हा आमच्या काळजीने नाही, तुमच्या निष्काळजीपणामुळे बदनाम होतोय. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सांगायचं, राजकारणामध्ये काही मला संघर्ष आला की लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही महिला आहे म्हणून तुम्हाला संघर्ष आहे का? मी म्हणते हो, कारण आपल्या लोकांना वाटते मुलगी कधी वारसा होत असते का? मुलगा कसलाही असला वाकडा तिकडा तरी वारसा होऊ शकतो अशी भावना नाही लोकांची नाही, नेत्यांची. लोक तर बिचारे प्रेमाचे करते. एक छोटासा ब्रेकनंतर तुमचं स्वागत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या देहूनगरीमध्ये तब्बल 2 वर्षांच्या कोरोना महामारीनंतर आज संत तुकाराम महाराजांचा 374वा वैकुंठ गमन सोहळा साजरा होतोय. पहाटे 4:30च्या सुमारास संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये महापूजा झाली. नंतर सकाळी 9 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा झाली आणि दुपारी 12 वाजता संत तुकाराम महाराजांचा मुख्य वैकुंठ गमन सोहळा फुलांच्या वर्षावात पार पडणार आहे. त्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल. 2 वर्षांच्या कोरोना महामारीच्या काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहू नगरीत कालपासूनच आलेत. तुकाराम महाराजांचा हा सोहळा आहे आणि बघतोय की कसे तुकाराम महाराजांच्या जयघोषात
इथे जे सगळे भक्त आहेत ते तल्लीन झालेले आहेत. महिलांसाठीचा तर खास हा उत्सव सोहळा म्हणावा लागेल, कारण की 2 वर्षानंतर हे सगळे भक्तांची मांदी आणि वैष्णवांचा मेळा इथे जमलेला आहे आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण बघतो की कशा पद्धतीने इथे तुतारी वादन असेल, संबळ वादन असेल, ही सगळी मंडळी इथे येतात. आपण तरुणशी बोलण्याचा प्रयत्न करू. कुठून आलाय तुम्ही आणि काय आनंद होतो आहे तुम्हाला? मी तर ते हुकलीच आहे, तुकाराम महाराजांची वंशातली आहे. 13वी पिढी चालू आहे आमची आणि मला खूप अभिमान वाटतो की लग्न होऊन मी महाराजांच्या वंशात आले. इथं खूप आनंद वाटतोय. सगळं वातावरण खूप छान सुंदर आहे आणि महाराजांचं दर्शन होणं एवढीच इच्छा होती, ते दर्शन झालंय. खूप छान वाटतंय, आनंद होतोय. काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून येत आहे आणि आज काय मागणं मागताय? मी 40 वर्षापूर्वी महाराजांच्या वंशात आलेली आहे. आमची 11वी पिढी आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे सार्थ की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वंशात आम्ही लग्न होऊन आलो आणि आम्हाला महाराजांनी हा मोका दिला सेवेचा, तर खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. अर्थातच तुकाराम महाराजांनी म्हटलं की भेदाभेद भ्रम अमंगळ, आणि म्हणूनच बघतोय की महिला असतील, पुरुष असतील, सगळे मोठ्या हिरिणी इथे सहभागी होतात. तुकाराम महाराजांनी जे विचार दिले तेही ते जोपासतात. आपल्यासोबत संबळ वादक आहेत. हो द्या. गणेश कदम सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, देहू. तुकाराम महाराजांचा आज वैकुंठ गमन सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं आपण बघतो आहोत की मंदिर परिसरामध्ये लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत असतात. अर्थातच या निमित्तानं उल्हासदादा सुद्धा इकडे आलेले आहेत आणि ते न चुकता इकडे येतात. मागचे 2 वर्ष आपल्याला हा सगळा सोहळ्याला मुकावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा हा सगळा सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. खरं तर 400 वर्षापूर्वी या विद्रोही संतांनी विचार दिले ते आजही कसे लागू होतात आणि राजकीय असू देत किंवा सामाजिक जीवनात असू देत ते किती महत्वाचे वाटतात तुम्हाला? गेल्या 2 वर्षामध्ये खरोखरच जागतिक महामारी, संकट, संसर्ग यामुळे सगळे जग व्यस्त असताना 2 वर्षाच्या खंडानंतर पुन्हा सर्व काही मोकळं झालेलं आहे आणि प्रचंड प्रमाणात पंढरपूर आणि देहू-आळंदीला गर्दी वाढलेली. आज आपण ते पाहतो या ठिकाणी. पण आजच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं स्मरण करत असताना, त्यांचं दर्शन घेत असताना मला आज जाणवतं की देशात, महाराष्ट्रात आणि जगात जे राजकारण, धर्मकारण, समाजकारण, शिक्षणकारण, संस्कृतीकारण या सर्व गोष्टींच्या मध्ये संकुचितपणा आणि छोटेपण येत चाललेले आहे. तुका आकाशा एवढा म्हणजे त्यांनी जे वर्णन केलं शेवटच्या शेवळीत ते म्हटले आता उरलो उपकारापुरता. 2 तत्वज्ञान त्यांनी फार सांगितलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, हे सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. तुका म्हणे नाही जाती सवे कामं, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. इतकं तत्वज्ञान ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा आदराचं स्थान म्हणून त्यांनी दिलेलं सोनं सुद्धा परत केलं. पण महाराजांचं कर्तव्य, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. एवढा सुंदर संदेश केवळ विचार नाही तर आचरण करणं हे फार महत्वाचं आहे. आज विचार बोलणारे शेकडो लोक आहेत पण आचरण करणारे फार थोडे आहेत. आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा समाज सुधारणेचा, भक्तीचा, ज्ञानाचा आणि खऱ्या भक्तीचा जर विचार आचरणात आणला तर समाज हा निश्चितपणे भविष्यामध्ये जगाला मार्गदर्शन करेन. आणि खरं तर केवळ आज दर्शन घेऊन नाही तर संत तुकाराम महाराजांचे विचार जे आहेत ते अंगीकरणं गरजेचं आहे. जर्नलिस्ट गणेश कदमचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, देहू. संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यासाठी मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिराला नेत्रदीपक, विद्युत रोषणाई करण्यात आली. भेटी लागे जीवा हरिनामाचा गजर इथे सुरू आहे. फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्य.
देहूनंतर आपण आता थेट जाऊयात कोल्हापुरात. तिथे अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आज कुंकुमार्चन विधी पार पडला. सुमारे 5,000 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. सौभाग्य सौख्यदायी कुंकुमार्चन ही सामुदायिक उपासना करण्यात आली. अंबाबाई मूर्तीची मूळ जागी स्थापना होऊन 306 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याच निमित्तानं हे आयोजन करण्यात आलं होतं. होळी झाली, धुलीवंदन झालं. कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. हुताशनी पौर्णिमेनंतर देवीची सहाण भरून झाली की देवीची पालखी सहाणीवरून उचलली जाते. मग रंगपंचमीपर्यंत देवीची पालखी विविध पद्धतीनं नाचवली जाते आणि हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो लोक आवर्जून तिथे उपस्थित असतात. शिमग्याचं आईलय दे आमचे गावान गावान गावात. बारा महिन्याचे 15 दिवसाचा केलं तो यो शिमगा. रायगडमध्ये 14 तळ सत्याग्रह वर्धापन दिनासाठी महाडमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. हजारो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. गेली 2 वर्ष कोरोनामुळे कार्यक्रमाचं आयोजन झालेलं नव्हतं. मात्र आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे हजारोंच्या संख्येनं अनुयायी महाडमध्ये येणार आहेत. या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. आता वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वारकरी ज्यांची आतुरतेनं वाट बघत होते असा नाथ षष्ठी सोहळा पैठणमध्ये पार पडणार आहे. राज्यमंत्री संदीपन भुमरे यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेलाय. नाथ षष्ठी सोहळा होणार की नाही याबाबत वारकऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र आता 23 ते 25 मार्च दरम्यान हा सोहळा होणार असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक प्रकारे आनंदाचंच वातावरण आहे. 23 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये पैठण येथे श्रीनाथ षष्ठी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे व येणाऱ्या भाविकांच्या सोयीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा प्रशासनाने तयारी केलेली आहे. बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहताना न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. मुंबई पोलिसांमुळे एका मनोरुग्ण तरुणाची त्याच्या कुटुंबियांशी भेट झाली. या मनोरुग्ण तरुणानं केलेली कतार ते मुंबई या प्रवासाची कहाणी आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी घडवून दिलेली भेट पाहूयात. यावरचा स्पेशल रिपोर्ट. प्यार फिर जगा दे मेरे यार को मना दे वो प्यार फिर जगा दे. पोलीस कॉन्स्टेबल नरेश कांबळे यांच्या याच गाण्यामुळे 23 वर्षीय साई छेत्रीची पोलिसांना खरी ओळख पटली. तसंच त्यांची आपल्या आईशी सुद्धा भेट झाली. हिंदी चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी ही घटना. नेपाळचा रहिवासी असलेला साई क्षेत्री हा सायप्रसमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्यासाठी गेला होता. मात्र 2 आठवड्यापूर्वी त्याचं मानसिक संतुलन ढासळलं. त्यामुळे त्याची बहीण त्याला सोबत घेऊन मायदेशी निघाली. पण कतारमध्ये त्याची बहिणीशी चुकामुक झाली. साई नेपाळला जाण्याच्या ऐवजी कतारमध्ये राहिला. त्यानंतर कतारच्या प्रशासनानं त्याला नेपाळमध्ये पाठवलं. पण नेपाळच्या ऐवजी तो उतरला मुंबईत. यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पण त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यानं स्वतःविषयी कोणतीच माहिती दिली नाही. साई छेत्री या तरुणाच्या बॅगेमध्ये भारतीय चलनाच्या फाडलेल्या नोटा सापडल्या होत्या. त्यात हा तरुण नेपाळ मार्गे आला होता का नेपाळहून आला होता यामुळे
पोलिसांचा या तरुणावरती संशय बळावला होता. पण या तरुणाची मानसिक स्थिती पाहून पोलिसांनी सुरुवातीला याच्याकडून याची सर्व माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याची मानसिक स्थिती नीट नसल्यामुळे सुरुवातीला पोलिसांना ही माहिती काढण्यात यश आलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये रात्रपाळीला असलेल्या नरेश कांबळे हे गाणं गात असताना साई हसू लागला. आमच्या पोलीस स्टेशनचे कांबळे म्हणून एक हवालदार आहे डिस्ट्रिक्टला, ते खूप सुंदर गाणं म्हणतात आणि ते त्या मनोरुग्ण इस्माला त्यांनी 2-4 गाणी म्हणून दाखवली. त्यात त्यांनी लॉर्ड शिवाचं एक भजन म्हणून दाखवलं आणि जेव्हा तो गाणी ऐकायला लागला तर ॲटोमॅटिकली तो एक पॉझिटिव्ह रिॲक्ट व्हायला चालू झालं. मग हळूहळू त्याचं नाव साई चेट्टी आहे असं समजलं. पोलिसांना साईच्या कुटुंबियांच्या विषयी माहिती मिळाल्यानंतर सगळ्या घटनाक्रमाचा उलगडा झाला. तसंच या मायलेकरांची भेटही झाली. नहीं कोई बात नहीं, अभी ठीक हो जाएगा ना लड़का, तो क्या बात करेगा वो, उसको बीमार है ना, थोड़ा सा बात कर रहा है, अच्छा बात कर रहा है, आपको तकलीफ दिया है, क्या करेगा, मैं बहुत खराब आदमी है, आपको मेरे को लेना नहीं आना था बोलता है मेरे को. ते गेल्यानंतर तिथूनच साहेबाने ठाणे हॉस्पिटलला पाठवले. आता ते मुलगाचं ठाणे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. त्याचा दिमागचा काहीतरी तो डिप्रेशनमध्ये आलेले, त्याच्या घरच्या प्रॉब्लेमच्यामुळे त्याचा दिमाग थोडी डिप्रेशनमध्ये आहे. पोलीस कॉन्स्टेबल नरेश कांबळे यांच्या एका गाण्यामुळे साई आणि त्यांच्या आईची भेट झाली. जणू रुपेरी पडद्यावर शोभेल अशी ही कहाणी सत्यात घडली. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर आपण आता थेट देहूमध्ये जाणार आहोत. तिथे संत तुकाराम महाराजांची पालखी आता प्रदक्षिणेसाठी निघालेली आहे. 2 वर्षांच्या खंडानंतर हा कार्यक्रम तिथे होतोय. वैकुंठ गमन सोहळा संत तुकाराम महाराजांचा आणि यासाठी आता पालखी प्रदक्षिणा हा देखील एक त्यातला एक कार्यक्रम आणि त्यासाठी पालखी मंदिराच्या बाहेर पडतीये. संत तुकाराम महाराजांचा 374वा वैकुंठ गमन सोहळा आणि यासाठी तब्बल 2 वर्षांच्या खंडानंतर निर्बंध शिथिल झाल्यानंतर वारकऱ्यांना मोठ्या संख्येने इथे स्वतः उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणूनच आज इंद्रायणी काठी पुन्हा एकदा वारकरी जमलेत तब्बल 2 वर्षांनंतर आणि सगळेजण आनंदित आहेत कारण इथे प्रत्यक्ष मंदिरात आणि परिसरामध्ये किंवा देहूमध्ये यायची संधी त्यांना मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी बांधव इथे येत असतात आणि पहाटे 4:30 वाजल्यापासून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 374वा वैकुंठ गमन सोहळा किंवा तुकाराम बीज ज्याला म्हणतात, तर यासाठीच्या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात पहाटे 4:30 वाजल्यापासूनच झाली आहे. आधी महापूजा झाली, मग पालखी प्रदक्षिणा आणि मग साधारण दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फुलांची उधळण करत वैकुंठ गमन सोहळा हा संपूर्ण कार्यक्रम आणि मग या कार्यक्रमाची सांगता होईल. तुकाराम बीज सोहळ्यासाठी शेकडो किंवा हजारो वारकरी आज देहूमध्ये आलेले आहेत आणि ही थेट दृश्य आहेत. पालखी आता बाहेर पडतीये मंदिरातून प्रदक्षिणेसाठी आणि हा प्रदक्षिणा कार्यक्रम पार पडल्यानंतर मग दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फुलांची उधळण करत वैकुंठ गमन सोहळा.
तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडते आणि ही प्रदक्षिणा घातली जाते. वारकऱ्यांकडून सुद्धा ज्ञानोबा तुकारामचा जयघोष सध्या सुरू आहे टाळ मृदुंगाच्या गजरात. आणि ही पालखी आपल्याला थेट दृश्यामध्ये दिसतेय जी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे कारण वारकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. 2 वर्ष हा सोहळा झालेला नव्हता, त्यामुळे आता वारकरी आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आणि ही देहूतली सगळी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत राहूच. मात्र आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक.